क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पवना गुंजेवाही फाट्यावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 2 युवक गंभीर जखमी, कार चालक फरार, जखमींची प्रकृती चिंताजनक, गडचिरोलीला रेफर। 108 अँब्युलन्स भंगार अवस्थेत, अंधारातच रुग्णांना करावा लागला प्रवास। सिंदेवाही तालुक्यातील पवना गुंजेवाही फाट्यावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव येथील 2 युवक आपल्या दुचाकी क्रमांक MH34 CP 1536 ने रात्री 9 वाजता गुंजेवाही येथे नाटक पाहण्यासाठी जात असताना पवना गुंजेवाही फाट्यावर कार क्रमांक MH43 BK 0846 ने दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात दुचाकी चालक अविनाश दिलीप नैताम वय 35 व निकेश दिवाकर नैताम वय 30 राहणार मारेगाव हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर कार चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झालाय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी डायल 108 वर कॉल करून सिंदेवाही पोलिसांना कळवले। तात्काळ पोलीस शिपाई दर्शन लाटकर, मोहित मेश्राम तसेच अँब्युलन्स चालक सुरेश हेडाऊ व डॉक्टर नितीन भैसारे घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे प्राथमिक उपचार करण्यात आले। दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले। दरम्यान या घटनेची एक गंभीर बाब समोर आली असून सिंदेवाही येथील डायल 108 अँब्युलन्स पूर्णपणे भंगार अवस्थेत असल्याचे दिसून आले। अँब्युलन्समध्ये बॅटरी नसल्यामुळे रुग्णांना अंधारातच प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जिल्हा प्रतिनिधी अमन कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।